शिवसेना ठाकरे गटाची आज लोकसभा निवडणुकीची 17 उमेदवारांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि या यादीमध्ये जे मावळ लोकसभा मतदारसंघातून ज्यांचं नाव अभिप्रेत होते ते संजोग वाघेरे यांचा देखील नावाचा समावेश आहे। आपल्यासोबत स्वतः संजोग वाघेरे आहेत। भाऊ, पहिल्यांदा आपलं अभिनंदन, आज अधिकृतरित्या आपली उमेदवारी घोषित झालेली आहे। कसं पाहता आपण निवडणुकीकडे आणि एकूणच आपण म्हणजे त्या भागात मागच्या 1-1.5 महिन्यापासून वावर करतात, कशा प्रकारचा प्रतिसाद मिळत आहे मतदारांचा? याच्यामध्ये प्रामुख्याने मी सुरुवातीला आदरणीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचं मी आभार मानेल। त्याचप्रमाणे संजय राऊत साहेब असतील, सचिन भाऊ आयर असतील, आदित्य साहेब ठाकरे असतील आणि पक्षाचे सर्व प्रमुख कार्यकर्ते, प्रमुख नेते मंडळी आणि शिवसैनिक यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार मानतो की ही मावळ लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी माझ्यावरती दिली आणि येत्या काळामध्ये निश्चितच महाविकास आघाडीच्या माध्यमातून ही मतदारसंघातनं ही जागा आपल्या महाविकास आघाडीला निवडून येईल याची खात्री मला या ठिकाणी आहे। भाऊ, तसं पाहता मावळ लोकसभा क्षेत्रात म्हणजे आपले जे विरोधक आहेत ते सिटिंग आमदार आहेत, खासदार आहेत, मात्र त्यांची उमेदवारी अजूनही महायुती घोषित करत नाही। कुठेतरी त्यांच्या कामाविषयी किंवा त्यांच्या एकूणच कारभाराविषयी शंका आहे, यामुळे त्यांना उमेदवारी घोषित करण्यात दिरंगाई होतं असं वाटतंय का? मी गेल्या 2-3 महिन्यापासून या मतदारसंघामध्ये फिरतोय आणि हे फिरत असताना या मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आपण आपला मॅनिफेस्टो करून त्या ठिकाणी डिक्लेअर करत असतो की बाबा येणाऱ्या 5 वर्षामध्ये आम्ही हे कामं करू, तर ह्या जे कामं त्यांनी सांगितलेले आहेत त्या कामातला एकही भाग त्या ठिकाणी झालेला नाही किंवा त्याचं साधं एस्टिमेट देखील झालेलं नाही। त्यामुळं इथले नागरिक आहेत ते म्हणजे त्यांच्याबद्दल नाराजी आहे हे स्पष्ट त्या ठिकाणी दिसतंय आणि हे बाकीच्या ज्या गोष्टी आहेत याच्यासाठी या मतदारसंघामध्ये ज्या नागरी सुविधा देण्याचं असेल किंवा नागरिकांसाठी काम करायचं असेल तर निश्चितच महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत आणि राजांनाही आम्ही आवाहन करतोय की बाबा या भागामध्ये जर भविष्यामध्ये आपल्याला जर कामं करून घ्यायची असतील किंवा काय या भागाचा विकास करायचा असेल तर त्या दृष्टिकोनातून आपण महाविकास आघाडीचा उमेदवार या ठिकाणी उभा राहणार आहे आणि त्या माध्यमातून माझी उमेदवारी या ठिकाणी डिक्लेअर झालेली आहे। त्याच्यामुळे मी त्यांना विनंती करतोय आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद या ठिकाणी मिळत आहे। हो, माझा एक शेवटचा प्रश्न असेल की मावळ लोकसभा क्षेत्रामध्ये म्हणजे अजूनही उमेदवार घोषित नाही झालं, त्या तुलनेत म्हणजे पुण्याचं झालेलं आहे, शिरूरचं झालेलं आहे, बारामतीचं पण जवळपास निश्चित आहे। कुठेतरी मावळची जी निवडणूक आहे ती महाविकास आघाडी अतिशय टाईट व टफ फाईट देईल, त्यामुळे उमेदवार घोषित करण्यात डिले होतंय असं तुम्हाला वाटतंय का? ह्याच्यामध्ये तुम्ही जर बघितलं ना तर लोकांमध्ये, मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये ज्या पद्धतीनं आज लोक जे बोलतात आणि जे डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये असेल किंवा इतर काही म्हणजे छोटे मोठे काम असतील तर ह्याकडे सुद्धा दुर्लक्ष झालेलं आहे। त्याच्यामुळं लोक अक्षरशः वैतागलेले आहेत आणि त्याच्यामुळे इथला जो नागरिक आहे हा समोरचा कोण उमेदवार येईल, कुठल्या पक्षाचा येईल किंवा कुठल्या युतीचा येईल ह्याच्या बाबतीमध्ये हे काय आता लोक बघणार नाहीत। जो उमेदवार समोरून कुणी आला तरी त्या ठिकाणी मतदारांनी कौल हा महाविकास आघाडीच्या बाजूने दिलेला आहे। आपण पाहू शकतो की मावळ लोकसभा क्षेत्राची जी निवडणूक आहे ती विकासाच्या मुद्द्यावर होईल आणि मावळ लोकसभा क्षेत्रामध्ये विद्यमान खासदारांनी कोणताही विकास केला नसल्यामुळे ह्यावेळेस मावळची जी जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वास संजोग वाघेरे यांनी व्यक्त केला आहे। गोपाल मुटघरे, साम टीव्ही न्यूज, मावळ। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।